70,000 कोटींच्या घोटाळ्याच्या आरोपानंतरही अजितदादा खचले नाहीत। मात्र एखाद्याला जीव नकोसा होईपर्यंत आरोप करून बदनामी करू नका। अजितदादांच्या शोक प्रस्तावावर बोलताना उद्धव ठाकरेंचा भाजपवर निशाणा। अजितदादांवरील आरोप तथ्यहीन, आरोप समुद्रात बुडवा। विधिमंडळात रोहित पवारांची मागणी, तर कितीही दबाव आला तरी मी मागे हटणार नाही। विमान अपघाताच्या सखोल आणि पारदर्शक चौकशीसाठी रोहित पवार आग्रही। विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात दिवंगत अजित पवारांचा शोक प्रस्ताव। सभागृहात सर्वच नेते भाऊक। दादांबाबत बोलताना रोहित पवार, हसन मुश्रीफ, अदिती तटकरेंना अश्रू अनावर। वरळी डोममध्ये अजितदादांच्या आठवणींना उजाळा। शरद पवारांचा हुकुमी एक्का अजितदादाच होते। शोकसभेत बोलताना जयंत पाटील भाऊक। राजकीय, सामाजिक आणि कला क्षेत्रातील दिग्गज मान्यवरांकडून दादांना आदरांजली। शरद पवारांना 48 तासांनी रुग्णालयातून डिस्चार्ज मिळणार। प्रकृतीत सुधारणा झाल्याची डॉक्टरांची माहिती। डिहायड्रेशनचा त्रास झाल्यानं रुबी हॉल रुग्णालयामध्ये उपचार सुरू। पुण्यात काँग्रेस प्रवक्ते हनुमंत पवारांना भाजप कार्यकर्त्यांकडून मारहाण। तुषार दामगुडेंनी बंदुकीचा धाक दाखवत मारहाण केल्याचा काँग्रेसचा आरोप। घटनेचा व्हिडिओ समोर। महाराष्ट्रात गुंडाराज फोफावतोय। गृहमंत्र्यांनी गुंडांना अभय देऊ नये। काँग्रेस प्रवक्त्याला मारहाण केल्यानं हर्षवर्धन सपकाळ आक्रमक। तुषार दामगुडेच्या अटकेची मागणी। राज्यातील उर्वरित स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका लांबणीवर। 50% आरक्षणाचा प्रश्न निकाली निघेपर्यंत निवडणुका घेणं अनुचित। सर्वोच्च न्यायालयाची स्पष्ट भूमिका। 2 दिवसात सुनावणीची अंतिम तारीख ठरणार। SIR अंमलबजावणीसाठी भाजपकडून हालचालींना वेग। SIR कमिटीसाठी किरीट सोमय्यांसह 8 दिग्गज नेत्यांच्या नावांची शिफारस। रवींद्र चव्हाणांचं राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नबीन यांना पत्र। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू उद्यापासून 3 दिवसीय महाराष्ट्र दौऱ्यावर। मुंबईत नॅशनल आरोग्य फेअर कार्यक्रमाला हजेरी लावणार। शेगावला गजानन महाराजांचं दर्शन घेणार। पंकजा मुंडेंचे माजी PA अनंत गर्जेला जामीन मंजूर। पत्नी गौरी पालवे गर्जेंच्या आत्महत्या प्रकरणात अनंत गर्जे आरोपी। मुंबई सत्र न्यायालयाकडून अनंत गर्जेला जामीन। नागपूरसह 7 जिल्ह्यांना पुढील 3 दिवस येलो अलर्ट जारी। पूर्व विदर्भातील नागपूर, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोलीसह वर्धा, यवतमाळ भागात 24 तासात वादळी पावसाची शक्यता। रांचीवरून दिल्लीकडे निघालेली एअर अँब्युलन्सनं चत्रामध्ये क्रॅश झाली। एअर अँब्युलन्समध्ये 7 जण असल्याची माहिती। मदत कार्य सुरू। IDFC फर्स्ट बँकेत 590 कोटींचा महाघोटाळा। चंदीगड शाखेत बँक कर्मचाऱ्यांनीच सरकारी खात्यावर डल्ला घातला। 4 कर्मचाऱ्यांना बेड्या। गुंतवणूकदारांचे धाबे दणाणले। दहशतवादावर प्रहार। केंद्र सरकारकडून देशातील पहिल्या सर्वसमावेशक दहशतवाद विरोधी धोरणाची घोषणा। प्रहार धोरणातून दहशतवादाला चोख प्रत्युत्तर देण्याचा निर्धार। अमेरिका इराणमध्ये कोणत्याही क्षणी युद्धाचा भडका उडण्याची शक्यता। भारतीय नागरिकांनी इराण सोडा। दूतावासाचा भारतीयांना पुन्हा सल्ला।